महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आणि याच बातमीने आजच्या दिवसभरातील राजकारणाची पुढची दिशा काय आहे तीच ठरणार हे जवळपास आता दिसू लागलेलं आहे। एकंदरीत नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदेंनी राजकीय डाव टाकला आणि याचमध्ये आता भारतीय जनता पक्षाला शिंदेंची गरज राहिलेली नाहीये हे आता शिंदे गटालाही कळून चुकलेलं आहे। महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असताना आणि ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत असताना शिंदे गटातील आमदारांनी जी मस्ती दाखवली त्याचबरोबर ती ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाला विसरण्याचं काम ज्या मंत्र्यांनी आमदारांनी केलं आज त्यांच्यावरती पश्चातापाची वेळ आलेली आहे हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे। मंडळी भारतीय जनता पक्षाने आता खरे रंग आणि त्यांचे मनसुबे काय आहेत हेच आता दाखवायला सुरुवात केलेली आहे। 100% भाजप हाच त्यांचा नारा यावेळी नाही तर पुढच्या वेळी नाही असं म्हणत त्यांनी संपूर्ण देशावरती छोट्या छोट्या पक्षांवरती ताबा मिळवायला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रानंतर बिहार आणि मोर्चा वळवला आता पश्चिम बंगालकडे, मात्र महाराष्ट्रातील राजकारणावरती संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेने घेतलेले धडाडीचे निर्णय आणि याचमुळे सत्तेमध्ये येण्याचा मान पुन्हा एकदा फडणवीस यांना मिळाला एवढं खरं असताना सुद्धा आता शिंदे गटातील मंत्री प्रचंड नाराज आहेत। ना अधिकाऱ्यांच्या बदल्याचा अधिकार, ना मंत्र्यांना पीए ठेवण्याचा अधिकार, इतकंच काय तर निर्णय घेण्यासाठी जो निधी लागतो त्या निधीचीही या ठिकाणी अडवणूक भाजपकडून होते हे आता मंत्री उघड कबूल करू लागलेले आहेत। तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष यांनी फोडाफोडीचं राजकारण एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच काय तर इतर मंत्र्यांच्या विरोधक गटातील नेते जे ठाकरेंकडून लढले पुन्हा एकदा त्यांना भाजपवशी करण्यामध्ये ते यांचा प्रयत्न सुरू आहे आणि याचमुळे प्रचंड अस्वस्थता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना आमदारांना वाटू लागलेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या मनात नक्की काय चालू आहे हेच आता दिसू लागलेलं आहे। या ठिकाणी अद्वै हिरे असतील, त्याचबरोबर ती पाटील असतील, त्याचबरोबर ती कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक, मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेत्यांना पक्षप्रवेश देत असताना भारतीय जनता पक्षामधली असंतोष या ठिकाणी पुन्हा एकदा दिसू लागलेला आहे। गुलाबराव पाटील असते, संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील यांनी थेट फडणवीसांची या ठिकाणी जाऊन भेट घेतली, मात्र फडणवीसांनीच उलटे बोल सुनावल्याची बातमी समोर आल्याने पुन्हा एकदा शिंदे गटाला या ठिकाणी झटका बसलेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे की जवळपास पुढच्या काळामध्ये 5,000पेक्षा जास्त शिवसैनिक आणि नेते आमच्या पक्षामध्ये यांना इन्कमिंग होणार आहे आणि त्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत। कोणाला काय करायचं ते करू द्या। यावरून स्पष्ट होतं की एकनाथ शिंदे यांची गरज भारतीय जनता पक्षाला यापुढे दिसून येत नाही हे जवळपास आता स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदार आता प्रचंड अस्वस्थ आहेत। आज जो आपल्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून लढला, ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण या ठिकाणी आलो, आज भाजप त्याला आपल्या विरोधामध्ये बळ देत आहे हे आता त्यांना उघड दिसू लागलेलं आहे। याचं उदाहरण म्हणजे नाशिकमध्ये अद्वै हिरे यांना प्रवेश देऊन दादा भुसेंची कोंडी, या ठिकाणी श्रीकांत शिंदेंचे शिलेदार फोडून श्रीकांत शिंदेंची कोंडी, भाईंदरमध्ये पदाधिकारी फोडून प्रताप सरनाईकांची कोंडी, तर जळगावमध्ये किशोर पाटील यांनी उघड भाजपचे मनसुबे हे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे जवळपास शिंदे गटातील 6 आमदार आणि काही माजी मंत्री पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आलेले आहेत। ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला होता, भारतीय जनता पक्षाचे मनसुबे ओळखून महाविकास आघाडीची या ठिकाणी निर्मिती केली होती, भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आता शिंदे साहेबांनीच बळ दिलं, मात्र याच ठिकाणी त्यांनीच आता शिंदेंच्या गटावर आणि शिंदेच्या सेनेवरती या ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना याचा निकाल यांच्यावरून दबावतंत्र वापरायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने यांचा सामना करायचा की अंतर्गत भाजप आणि अजित पवार यांचा सामना करायचा असा मोठा प्रश्न शिंदे गटातील नेत्यांना पडलेला आहे। त्यामुळे शेकडो पदाधिकारी आणि 6 आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं या ठिकाणी जवळपास बोललं जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणूक झाल्यानंतर मोठ्या राजकीय भूकंपाला महाराष्ट्राला सामोरे जावं लागणार आहे। मंडळी, आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।